हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आज आपण पाहणार आहोत डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंटसाठी, डिप्लोमाच्या स्टुडंटसाठी हा व्हिडिओ असणार आहे. काल तुमचा रिझल्ट लागलाय फर्स्ट राऊंडचा, राईट? तर भरपूर सारे स्टुडंट जे आहेत त्यांना कॉलेज भेटलेलं आहे, ब्रांच भेटलेली आहे जी पाहिजे ती. काय स्टुडंट आहे त्यांना की जे कॉलेज पाहिजे ते भेटलं नव्हतं, तर मग त्यांना काय करायला पाहिजे. आणि असे पण काही स्टुडंट्स असतील की ज्यांना कोणतंच कॉलेज भेटलेलं नाही, सो असे पण काही स्टुडंट्स असणार आहेत. सो तुमचे जे काही डाऊट आहेत, जे काही क्वेश्चन्स आहेत, भरपूर साऱ्या स्टुडंट्सनी मला डायरेक्टली व्हॉट्सअपला आपला जो ग्रुप आहे, जेवढे ग्रुपमध्ये आहेत जॉईन स्टुडंट, त्यांनी बऱ्याच स्टुडंटनी मला डायरेक्टली मेसेज पण केला होता की त्यांचे काही क्वेश्चन्स होते, डाऊट होते, ते मी क्लिअर पण केले. सो सगळ्यात आधी जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा, त्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट अपडेट्स त्यासोबत थ्रूआउट तुमचा डिप्लोमा प्लस इंजिनिअरिंग दोन्ही ठिकाणी तुम्हाला गायडन्स होणार आहे. सो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला पण जॉईन करा, कारण की सेकंड राऊंड झाल्यानंतर तुमचे रेग्युलर आपले क्लासेस पण स्टार्ट होणार आहेत, त्याबद्दल तुम्ही इन्फॉर्मेशन सांगेलच. सो आता भरपूर सारे तुमचे क्वेश्चन्स असणार आहेत, तर ते क्वेश्चनचं मी आज सोल्युशन देतोय. सगळं तुमचे काय डाऊट असतील ते क्लिअर करायचा माझा प्रयत्न राहील, आणि जरी त्यातून काही तुमचे क्वेश्चन राहिले असतील तर तुम्ही कमेंटमध्ये टाका, मी नक्कीच त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करेल. तर बघा, आता कॅप राऊंड 1 मध्ये सगळ्यात आधी आपण त्यांचं डिस्कशन करूयात की ज्यांना कॉलेज भेटलं नाही. कॉलेज भेटले नाही, पहिल्या राऊंडला एकही कॉलेज भेटलं नाही, तर तुम्ही काय करायचं बघा, घाबरायचं नाहीये सगळ्यात पहिलं, ठीक आहे? सेकंड राऊंड आहे अजून, थर्ड राऊंड आहे अजून, तर आपल्याकडे भरपूर चान्स आहे आणि सगळ्यांना ऍडमिशन भेटतं. हा, जी ब्रांच पाहिजे ती नाही भेटू शकत. ते डिपेंड आहे की तुम्हाला मार्क किती आहेत. तुम्हाला जर मार्क कमी असतील आणि तुम्ही जर म्हटले मला सीएसच पाहिजे, तर तसं होणार नाही. तुम्हाला मार्कनुसार ऍडमिशन 100% भेटणार, त्यामुळे त्याची चिंता करायची गरज नाहीये. आता काय करायचंय बघा, सेकंड राऊंड मध्ये तुम्हाला तुमच्या मार्कनुसार कॉलेज लिस्ट बनवायची आहे. फक्त गव्हर्नमेंट आणि टॉपचे कॉलेज टाकायचे नाहीये. तिथं टाकाच सुरुवातीला पहिले 10 ऑप्शन जे काय टाकायचं तुम्हाला, पण त्यानंतर तुम्हाला मार्क किती त्या मार्कनुसार कट ऑफ बघून टाकायला पाहिजे ना. या राऊंडला नंबर नाही लागला तर एकच रिझन आहे की तुम्ही सगळे टॉपचे कॉलेज टाकले, तुमच्या मार्कला कन्सिडर करून कॉलेज टाकलेच नाही. तर सेकंड राऊंडला तसं करायचं नाहीये. तर सेकंड राऊंड मध्ये लक्षात ठेवायचं की पहिले जे 3 ऑप्शन असतात ते ऑटो फ्रीज होतात. पहिले 3 ऑप्शन काय असतात? ऑटो फ्रीज होतात. म्हणजे जर सेकंड राऊंड मध्ये पहिल्या 3 ऑप्शनला जर तुम्हाला कोणतंही कॉलेज भेटलं तर ते कंपल्सरी तिथे ऍडमिशन घ्यावाच लागणार. फर्स्ट राऊंड मध्ये काय होतं की एकच पहिला फक्त ऑटो फ्रीज होत असतो. आता या राऊंड मध्ये ज्यांना पहिला नंबरचा ऑप्शन लागले त्यांना कंपल्सरी ऍडमिशन घ्यावाच लागणार आहे, हे समजून घ्या. आता भरपूर सारे सीट्स वॅकंट आहेत. तुम्ही जर साईटवर गेले आपल्या डिप्लोमाच्या आणि त्यामध्ये जर तुम्ही इन्स्टिट्यूट वाईज लिस्ट बघितली तर प्रत्येक इन्स्टिट्यूट मध्ये किती व्हॅकंट सीट आहेत ते तुम्हाला जागा दिसतील. तुमच्या कॅटेगरीला किती आहेत ते बघा आणि त्यानुसार तुमचा सेकंड ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. तर पहिली गोष्ट तर वेट करा, तर 3 दिवस ही ऍडमिशन प्रोसेस चालेल ज्यांना कॉलेज भेटले त्यांच्यासाठी. त्यानंतर 4थ्या दिवशी व्हॅकंट सीट पूर्ण येईल आणि त्याच्यानंतर 5व्या दिवशी म्हणजे ऑलमोस्ट 18, 19, 20, 21, 22 ला तुमचा सेकंड राऊंड स्टार्ट होणार आहे, 22 जुलैला. तोपर्यंत तुम्हाला चिंता करायची काही नाही, टेन्शन घ्यायचं काही नाही. लिस्टवर काम करायचं, कशी लिस्ट आपल्याला बनवता येईल आणि आपल्या मार्कनुसार कसं आपल्याला करता येईल. तर हा होता ज्यांना कॉलेज भेटलं नाही त्यांचा प्रश्न. त्यानंतर पुढे जर बघितलं तर ज्यांना कॉलेज भेटलंय, कॉलेज भेटले आहे बट दुसरं कॉलेज पाहिजे, अपेक्षित कॉलेज भेटले नाही, तर असे जे स्टुडंट आहेत त्यांचं काय? तर त्यांच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक आहे फ्रीज करा आणि दुसरा आहे नॉट फ्रीज. नॉट फ्रीज म्हणजे प्रॉपरली समजून घ्या, तुमचे डाऊट क्लिअर होतील. नॉट फ्रीज म्हणजेच बेटरमेंट. ज्यांना ऍडमिशन जे कॉलेज भेटलंय त्याला ऍडमिशन घ्यायचंय, त्यांना हेच कॉलेज पाहिजे होतं, हीच ब्रांच पाहिजे होती, सो त्यांच्या सर्व कंडिशन फुलफिल झाल्या, तर त्यांनी डायरेक्टली ऍडमिशन घेऊ शकतात. फ्रीज करा, ऍडमिशन कन्फर्म करा आज उद्यामध्ये. ते कसं करायचं, पहिलं तर सीट ऍक्सेप्ट करावा लागतो, ऍक्सेप्टन्स फॉर्म भरायचा असतो ऑनलाईन. त्यासाठी आपल्याला ₹1000 पे करायचे असतात. सीट ऍक्सेप्ट केली म्हणजे तुम्ही फ्रीज केलं, कॉलेजमध्ये जा, सगळे डॉक्युमेंट घेऊन जा, त्यांना जे काही डॉक्युमेंट पाहिजे ते देऊन टाका, कॉलेजची फीस पे करा, तुमचं ऍडमिशन कन्फर्म करा. नेक्स्ट राऊंड करायची पण गरज नाही जर तुम्हाला जे कॉलेज पाहिजे ते भेटलं असेल तर. सेकंड, आता बऱ्याच स्टुडंटला बेटरमेंट करायचे, याच्यापेक्षा बेटर कॉलेज, बेटर ब्रांच पाहिजे, तर त्यांच्यासाठी नॉट फ्रीज हा ऑप्शन असतो तिथे.
म्हणजेच बेटरमेंट. तिथे पण आपल्याला ₹1000 पे करायचे असतात, प्लस जीएसटी जो काही असेल तो ₹1000 पे करून आपल्याला काय करायचंय, नेक्स्ट राऊंडला आपण एलिजिबल होणार. ₹1000 पेड केले तुम्ही, पेड केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली सेकंड राऊंडला एलिजिबल होणार. मग 22 तारखेला तुम्हाला पुन्हा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. आता यामध्ये भरपूर सारे डाऊट आहेत. सपोज आता भरपूर स्टुडंटचा डाऊट हा आहे की मी सेकंड राऊंड केला, बट मला फर्स्ट राऊंडचं कॉलेज राहील का माझं, हा एक डाऊट आहे. किंवा फर्स्ट राऊंडला पण कॉलेज नाही, ते कॉलेज पण गेलं आणि दुसऱ्या राऊंडला पण कॉलेज नाही लागलं, असं होईल का? तर असं नाही होईल बघा. सपोज मी तुम्हाला समजून सांगतो, 1 2 3 4 5 सपोज ही कॅटेगरी आहे, ही केस आहे, 5व्या नंबरचं कॉलेज लागलंय आणि त्याला बेटरमेंट केलं तरी सेकंड राऊंडला तुम्ही लिस्ट अशीच ठेवा, कारण की तुमची जी लिस्ट आहे ती बरोबरच टाकली असणार तुम्ही. बरोबर टॉपचे कॉलेज आधी, त्यानंतर कमी 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 असे कॉलेज टाकले असतील, बरोबर. तर चुकून जर तुमचं जर तुम्ही लिस्ट पुन्हा चेंज करू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, कसंही चेंज करू शकतात, कोणतेही ब्रांच टाकू शकतात, काहीही प्रॉब्लेम नसतो, सगळं तुमच्या हातात असतं. सपोज याला 5व्या नंबरचं कॉलेज लागलंय आणि जे 4 कॉलेजवरचे जे आहेत ते टॉपचे कॉलेज आहे, त्याला त्या कॉलेजमध्ये पाहिजे. तर मग लिस्ट अशीच ठेवा, होईल काय बघा. सपोज इथे XYZ कॉलेज आहे, हा एबीसी कॉलेज आहे, इथे गव्हर्नमेंट कॉलेज, सपोज इथे गव्हर्नमेंट कॉलेज, इथे पण गव्हर्नमेंट कॉलेज. ओके, सो गव्हर्नमेंट कॉलेज त्याने टाकलेले आहे. तर आता होईल काय, एकतर याला या 4 पैकी एखादं कॉलेज भेटेल. जर 4 पैकी कॉलेज भेटलं नाही त्याच्या मार्क्सनुसार, तर त्याचं हे जे कॉलेज आहे XYZ ते तसंच राहणार. हे कॉलेज तेव्हाच जाईल ज्यावेळेस तुम्हाला सेकंड राऊंडला नवीन कॉलेज भेटेल, तेव्हाच जुनं कॉलेज पहिल्या राऊंडचं कॉलेज जाईल, नाही तर पहिल्या राऊंडचं कॉलेज राहणार आहे. तर लिस्ट प्रॉपरली ठेवा. जर कुणाचं चुकून जर वरती जे कॉलेज पाहिजे ते नाही आलेलं आहे, तर मग त्याला खाली घ्या आणि वरती जे तुम्हाला कॉलेज पाहिजे ते टाका. आता लक्षात ठेवायचंय, सेकंड राऊंडला पहिले 3 ऑप्शन ऑटो फ्रीज होत असतात. तर तुम्हाला थर्ड राऊंड करायचं असेल तर पहिले 3 कॉलेज एकदम टॉपचे टाका. समजतंय? म्हणजे ज्या ठिकाणी नंबर लागला ते घेणारच, बट शक्यतो लागणार नाही असेच टाका टॉपचे 3 जर तुम्हाला थर्ड राऊंड करायचं असेल तर. 4 5 6 जर लागला तर पुन्हा तुम्हाला बेटरमेंट तुम्ही करू शकता. तर हा झाला फ्रीज आणि नॉट फ्रीज, ज्यांना बेटरमेंट करायचंय. आणखीन काय डाऊट असेल याच्यामध्ये की सेकंड राऊंडला ब्रांच चेंज करू शकतो का, कॉलेजची लिस्ट चेंज करू शकतो, बिलकुल तुम्ही चेंज करू शकता, कशी लिस्ट करू शकता तुमच्या मनाप्रमाणे. फक्त लक्षात ठेवा की जे कॉलेज आता भेटलेलं आहे तुम्हाला त्यापेक्षा बेटर कॉलेजेस त्याच्यावरती पाहिजे, नवीन लिस्ट जरी बनवली तरी पण, जेणेकरून तुम्हाला जर ऍडमिशन भेटलं त्या कॉलेजला तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता. तर हा झाला नॉट फ्रीजवाला. त्यानंतर फ्रीजवाला क्वेश्चन. आता बघा तुम्हाला हे दाखवतो मी की प्रत्येक इन्स्टिट्यूट बघा किती व्हॅकंट सीट आहेत बघा. तुम्ही फॉर्म भरताना प्रॉपर जर लक्ष दिलं तर तुम्हाला 100% कॉलेज भेटेल, जी ब्रांच पाहिजे ती भेटेल जर तुम्हाला तेवढे मार्क असतील. तिथे बघा प्रोव्हिजनल अलॉटमेंट आहे, त्यामध्ये क्लिक केल्यानंतर कॅपराऊंड 1 आणि इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट दिसते का? आता दिसत असेल बघा, इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट, यावर जर क्लिक केलं आपण तिथे तुम्हाला प्रत्येक इन्स्टिट्यूटचं नाव दिसेल. व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक कॉलेजमध्ये कोणत्या ब्रांचसाठी कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा शिल्लक आहे ते दिसेल. आता मी एक ऑलरेडी ओपन करून ठेवलं होतं, कुठे आहे आपल्याकडं, विनुताई चव्हाण कॉलेज. मी सर्च केलं, इथे सर्च करू शकतो तुम्हाला जे कॉलेज पाहिजे त्या कॉलेजची माहिती. सर्च केल्यानंतर तुम्ही क्लिक करा व्ह्यूवर, तर बघा अशा प्रकारे मी ऑलरेडी ओपन करून ठेवलं होतं विनुताई चव्हाण कॉलेज बद्दल इन्फॉर्मेशन. हे बघा तिथे इथे आहे बघा, सिव्हिल इंजिनिअरिंगचं पहिलं आहे, टोटल 77 सीट आहे तिथे. कॅपराऊंड थ्रू 67, त्यानंतर ईडब्ल्यूएस थ्रू 10 घ्यायच्यात, तर HSC थ्रू 59 घ्यायच्यात, त्यापैकी 51 आणि ईडब्ल्यूएस चे 8 असं. आता बघा सिव्हिल ब्रांचसाठी 13 जागा भरल्यात टोटल सगळ्या कॅटेगरीचे म्हणून. ठीक आहे, लोवेस्ट आहे NTB साठी 39 मार्क्स, त्यानंतर ओपन साठी लोवेस्ट आहे, हायेस्ट आहे 62 मार्क्स. मग ज्याला सिव्हिल ब्रांच पाहिजे त्याच्याकडे हा ऑप्शन आहे. ज्याला पुण्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं बघा किती सारे वॅकन्सी आहेत, प्रत्येक कॅटेगरीमध्ये वॅकन्सी आहेत. ओपन आहे, जनरल ओपन आहे, लेडीज ओपन आहे, त्यानंतर जनरल SC आहे, SC चे भरपूर सारे जागा शिल्लक आहेत. त्यानंतर मग ST चे आहेत, NTA, NTB, NTC, या वॅकन्सी आहेत. ते झालं सिव्हिल ब्रांच. दुसरी ब्रांच पाहू शकतो, ITI थ्रू पण 18 जागा भरायच्या असतात, त्याचे पण शिल्लक आहे जागा. त्यानंतर
पुढे बघा काय आहे, दुसरी ब्रांच बघूयात आपण, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी. बघा इथे पण जागा शिल्लक आहेत, फक्त 8 जागा भरलेल्या आहेत. सो असं तुमच्या कॅटेगरी वाईज तुम्हाला चेक करायचं की तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये कोणती ब्रांच पाहिजे, तिथे कोणत्या आपल्या कॅटेगरीसाठी कोणत्या कॉलेजमध्ये ब्रांच आहे हे चेक करा प्रॉपरली, असं प्रत्येक इन्स्टिट्यूट वाईज. आणि तुमचं आधी हे ठरवा की तुम्हाला ऍडमिशन कुठे घ्यायचं आहे, कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये घ्यायचं, मग त्या डिस्ट्रिक्ट मधील कॉलेजेस किंवा कोणत्या कॉलेजमध्ये घ्यायचं त्याची लिस्ट बनवा, त्याच्यामध्ये कुठे कुठे आपल्या जागा आहेत आपल्या कॅटेगरीसाठी ते बघा, त्यानुसार फॉर्म भरा, जेणेकरून तुम्हाला नंबर लागण्याचा जास्त चान्सेस राहतील. तो जागा भरपूर असतात, नंबर 100% लागणार, फक्त तुम्हाला मार्कनुसार बघा, तुमच्या कॅटेगरीनुसार बघा. आणि त्यानंतर आणखीन काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये टाका, मी तो क्लिअर करण्याचा प्रयत्न नक्की करेल, रिप्लाय देईल त्याला. आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा, तुमच्या मित्रांना पण त्या ग्रुपमध्ये ऍड करा. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.